नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगला सुरुवातीलाच म्हणालो चला बाहेरनं जरा फिरून येऊया. असं बाहेर फिरायला गेलो असेल तर हे पाहुणे निवांत बसले तिथं दिसालं. मग म्हणलो ह्यांना जरा जाता जाता गुंजरून जाऊया. नाही हे परत कसं आहे जरा नाराज होते. परत 4-5 डोक्यावर हात फिरवला बघा. परत म्हणलं जरा आपल्या बागेत जाऊन येऊया. असं बागेत गेलो. असं बागेत गेल्यावर घडांकडे बघितल्यावर मन कसाचं अचलबचल होते. म्हणते ह्यावेळी असं वाटते की लयच गोड मणी खायला मिळणार, कारण मणी तर खूपच मोठी होती. परत म्हणलं आत्ता तर काय खाऊ शकत नाही, त्यामुळे चिक्कूच खाऊन घेऊया. पण चिक्कू पण नशिबात नसल्यानं कच्चे निघाले. परत वर बघितलं एक चिक्कू पिक्का दिसाला, पण तो कसा काढायचा ती कोडे पडले, त्यामुळे चिक्कूचं पण राहिलेच. परत म्हणलो जरा असं चिक्कूच्या साईडला बघितलं असं फिरून जरा तर रामफळाचं झाड दिसालं. म्हणलं रामफळ आहे का बघूया. असा रामफळ गोड गोड दिसला बघा. आमच्या तोंडाला काय असं लाभ लाभ पाणी सुटलं की हो. मग त्यातला एक रामफळ तोडून आणला बघा आणि असा तोडून जरा खाल्ला. परत खाऊन गेलो बघा घराच्या माग गेलो ही बघ ह्या महिना बसलेलं. परत म्हणलं ह्यांना पण जरा हात लावून घेऊया. नाही ह्या पण परत कसं आहे जरा कॅन्डल हात लावला त्यामुळे नाराज होते. परत गुलकंदाच्या डब्या बाहेर ठेवल्या आणि परत काकी म्हणली जरा गहूचं पीठ करून आण. परत असं गिरणीत गहू ओतलं बघा आणि त्याच्या पिठाच्या प्रोसेसला लावलं. परत पीठ बारीक झाल्यावर म्हणलं तुम्हाला जरा दाखवूया कसं होते. परत म्हणलं चला दाखवूया. बघा अशा प्रकारे हे पीठ असं बारीक होते बघा. मग असं पीठ बारीक करून म्हणलं आजचा ब्लॉग इथेच थांबूया. तर मंडळी नक्की सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग. बाय.